जुन्नरचे आमदार शरद सोनावणेंची चक्क बिबट्याच्या वेशात विधान भवनात एंट्री। बिबट्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न। बिबट्या जेरबंद करण्यासंदर्भात मोहीम राबवण्याच्या मागणीसाठी सोनावणे आक्रमक। आपला मॉर्फ आणि खोटा व्हिडिओ दाखवून बदनामीचा प्रयत्न केल्यानं अंबादास दानवेंना नोटीस पाठवली। अंबादास दानवेंविरोधात महेंद्र दळवी आक्रमक। अंबादास दानवेंनी दाखवलेल्या व्हिडिओ प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी। मुख्यमंत्र्यांनी आजच चौकशी संदर्भात घोषणा करावी। सुनील तटकरेंची मागणी। अंबादास दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओवरून जुंपली। महापुरुषाची बदनामी कोण करतंय म्हणत तटकरेंचा दळवींना खोचक टोला, तर तटकरे राजकारणातील महान संत असल्याचं म्हणत दळवींचं प्रत्युत्तर। आमदार कृष्णा खोपडेंना पुन्हा एकदा धमकीचा फोन। तुकाराम मुंढे समर्थकांनी फोन केल्याचा खोपडेंचा आरोप। धमकी संदर्भात खोपडेंनी पोलिसांना दिली माहिती। जन्मदात्या आईनेच 6 अपत्य विकल्याची धक्कादायक घटना त्र्यंबकेश्वरच्या बरड्याची वाडीतून समोर। हलाखीची परिस्थिती असल्यानं पैशासाठी 14 पैकी 6 मुलांना विकल्याची माहिती। पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तोडफोडीची घटना समोर। शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आल्याची माहिती। गडचिरोलीत पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांसमोर 11 माओवाद्यांचं आत्मसमर्पण। माओवाद्यांवर होतं 82 लाखांचं बक्षीस। माओवादी संघटनेला मोठा हादरा। बारामती तालुक्यामध्ये आज सकाळपासूनच ईडीने छापेमारी केलेली आणि बारामती तालुक्यातील जळोची खताळ या भागामध्ये तसंच झारगवाडी या गावांमध्ये ईडीने रेड टाकलेली आहे। बारामती तालुक्यातील सध्या फरार असलेला आनंद सतीश लोखंडे याच्यावरती जवळपास 350 कोटींच्या वर वेगवेगळ्या ठिकाणी अपहार केल्याचे गुन्हे दाखल आहेत। त्याच्या विरोधात शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांच्या पुतण्याने देखील पुण्यामध्ये तक्रार दाखल केली होती। तर लोखंडे याने वेगवेगळ्या फर्म काढत मोठी फसवणूक केल्याचं प्रथमदर्शनी समोर येत आहे। शेतकऱ्यांच्या 7/12 वरती पतसंस्थांचं कर्ज काढून त्यात सुद्धा मोठा फ्रॉड केल्याच्या तक्रारी दाखल केल्या। तर बारामतीत सकाळपासूनच आज ईडीची छापेमारी बघायला मिळते। मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाते। आज सकाळी ईडीची छापेमारी झाली। यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तपास केला जातोय। फरार आरोपी आनंद लोखंडेच्या घरावरती छापेमारी झाल्याची माहिती आहे। वेगळे जात आहेत शेतकऱ्यांच्या 7/12 वरती पतसंस्थांचं कर्ज काढून त्यात सुद्धा मोठा फ्रॉड केल्याची तक्रार दाखल झालेली होती। जितेंद्र जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। जितेंद्र, आज सकाळपासूनच ईडीची छापेमारी बघायला मिळते, काय नेमकं घडतंय? एकंदरीत आपण बघितलंय की नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू असतानाच आता ईडीची छापेमारी देखील समोर येताना आपण पाहतोय। यापूर्वी देखील जे आनंद लोखंडेवर यापूर्वी देखील वाघोली पोलीस ठाण्यामध्ये 7 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। शिवसेने शिंदे गटाचे तानाजी सावंत यांचा पुतण्या विजय सावंत यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला होता आणि दूध संस्था असतील वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी एवढं प्रॉपर्टी कशी कमवली याचा देखील शोध आता ईडीच्या मार्फत घेतला जातोय। सकाळी पहाटेपासूनच ही ईडीची कारवाई त्यांच्या घरावर सुरू झालेली आहे। जळोची असेल किंवा झारगडवाडी असेल या ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे आणि आता या अधिकाऱ्यांना यामध्ये काय सापडतंय हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे। निश्चित जितेंद्र, वेळोवेळी या संदर्भात ते तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। खोटा व्हिडिओ दाखवून माझी बदनामी करण्याचा प्रकार सुरू असल्याचं महेंद्र दळवी म्हणाले। तर खोटा व्हिडिओ दाखवल्याप्रकरणी अंबादास दानवेंनी अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली असं देखील दळवींनी सांगितलेलं आहे। शिवसेना आमदार महेंद्र दळवींचा एक व्हिडिओ शिवसेना उभाटाचे नेते अंबादास दानवे यांनी व्हायरल केलाय आणि या व्हायरल व्हिडिओमध्ये पैशांचे बंडल्स दिसत आहेत। तर दुसरीकडे दुसऱ्या व्हिडिओमध्ये आमदार महेंद्र दळवी दिसत आहेत आणि यानंतर दळवींनी खुलासा करत आरोप फेटाळलेले आहेत। 2 व्हिडिओ आपण सध्या बघतोय, ज्यामध्ये एका व्हिडिओत महेंद्र दळवी आपल्याला स्वतः दिसत आहेत, तर दुसरीकडे पैशांचं बंडल दिसतंय। एक व्यक्ती जी आहे ती पैसे मोजताना दिसते।
आता तिथं आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आणि आमदार महेंद्रजी दळवी आहेत. महेंद्रजी दळवी, तुम्ही एक मोबाईलवरती व्हिडिओ देखील दाखवलेला आहे. काय नेमकं म्हणायचं आहे अंबादास दानवे यांनी तुमच्यावरती जे आरोप केलेले आहेत, त्या आरोपांवर तुमची काय प्रतिक्रिया? तो व्हिडिओ जो मी दाखवला, जो फोटो व्हायरल झाला आहे, तो मी तटकरे साहेब ज्या दुसऱ्यांदा खासदार झाले त्या आमदार नेत्याने माझ्या जनतेचे आभार अभिनंदन केल्याचा तो व्हिडिओ आहे आणि तो त्यांच्याकडेच होता. आणि तोच फोटो कसा व्हायरल झाला आणि आता झालेल्या निवडणुकीच्या दरम्यान जे काही आरोप प्रत्यारोप झाले, त्याचा राग असेल, त्याग असेल, या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून विरोधकांच्या हातात असं चुकीचं मार करून फोटो लावून बदनामी करणं पक्षाची माझी, हे त्याच्या मागचं षडयंत्र आहे. आणि रायगडचा राजकीय वाद आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामध्ये नवीन नाही. आमचे महेंद्र थोरवे बोलतात, बरेचसे बोलतात, जे सत्य आहे ते सत्य आहे. त्यामुळे हा फोटो व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता, तोच फोटो आहे. काय नेमकं म्हणायचं तुम्हाला हा आरोप? ऐका ना, लोकसभेच्या निकालानंतर खऱ्या अर्थाने रायगडच्या जनतेने मतरूपी आशीर्वाद जो आदरणीय तटकरे साहेबांना दिला, त्याबद्दल रायगडच्या जनतेच्या मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये अलिबाग, रोहा, मुरुड या जनतेने खऱ्या अर्थाने सर्वाधिक मताधिक्य दिलं. अतिशय सर्व नेते मंडळींनी, महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न करून आदरणीय तटकरे साहेबांच्या विजयामध्ये खूप मोलाचं योगदान दिलं. आमदार नेत्याने मी आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अशाच पद्धतीने पुढे देखील आपण काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हाच फोटो आहे तो बघा. लिपसिंग पण मॅच होतात. म्हणजे पुढे मॉर्फ केलेला आहे, एडिट केलेला आहे हा संपूर्ण व्हिडिओ. 100% आहे ना. हां. याच्या माध्यमातून आपण बघितलं, आता अंबादास दानवेकडे कुठलं काम उरलेलं नाही, त्याच्यामुळे असा हा खेळ ते करतात. हे जे आरोप प्रत्यारोप आहेत, हे महेंद्र दळवी विरुद्ध अंबादास दानवे असं नसून महेंद्र दळवी विरुद्ध तटकरे असं आहे का? बोलवता धणी कोणी वेगळं आहे तुमचं म्हणणं? बघा, मी बोलवतो धनीचं काल सांगितलं की हा जो फोटो व्हायरल झाला हा त्यांच्याकडेच होता. आणि आत्ताच्या रायगडच्या राजकारणात ज्या काय घडामोडी चालू आहेत, जे काय वादविवाद आहेत, त्या माध्यमातून आम्हा सगळ्यांना बदनाम करण्यासाठी हे केलेलं षडयंत्र आहे. आणि त्याच्यामागे तटकरेंचं निश्चित आहेत. आज त्यांनी मला काहीतरी उपरी दिलेली आहे. मी त्यांना सांगितलं की राजकारणातले महान संत आहेत, त्यांच्याकडनं ऐकून घेण्याचं खूप काय, कारण आत्तापर्यंत अनेक घोटाळ्यांचे ते साक्षीदार आहेत. ते आमच्यावर कधी आरोप करतात की अशा पद्धतीने हजारो आरोप महेंद्र दळवींच्यावर आहेत, त्यांच्यावर देखील आहेत ना सगळ्या गोष्टीचे आरोप. अजून ते मिटलेत कुठे आहेत? चौकशीची मागणी केली जात आहे. तुम्ही स्वतः उपमुख्यमंत्री आणि तुमचे नेते एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली असेल? नाही, आता जातोय मी तीच चर्चा करण्यासाठी आलो. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत. तर शिवसेना उभाटा नेते दानवेंनी दाखवलेल्या व्हिडिओची चौकशी करावी आणि हा व्हिडिओ मॉर्फ आहे की खरा याचा तपास करावा अशी मागणी खासदार तटकरेंनी केली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी सुद्धा तटकरेंनी केली आहे. इतक्या मोठ्या महापुरुषाची बदनामी कोण करतंय हे समोर यावं असा खोचक टोला देखील त्यांनी लगावलाय. तर सुनील तटकरे यांची सुद्धा आता प्रतिक्रिया समोर आली आहे. खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलंय, महापुरुषाची बदनामी कोण करतंय शोधा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. दानवेंनी दाखवलेल्या व्हिडिओची चौकशी करावी अशी मागणी सुद्धा तटकरे करतायत. व्हिडिओ मॉर्फ आहे की खरा याचा तपास करावा असं देखील तटकरे म्हणाले. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी सुद्धा मागणी सुनील तटकरे यांच्याकडून करण्यात आली आहे. दरम्यान खासदार सुनील तटकरे यांनी दळवींना टोला सुद्धा लगावलाय. महापुरुषाची बदनामी कोण करतंय शोधा असा टोला त्यांनी लगावलाय. तर दानवेंनी दाखवलेल्या व्हिडिओची चौकशी करावी असं देखील तटकरे म्हणतायत. हा व्हिडिओ मॉर्फ आहे की खरा याचा तपास करावा अशी मागणी सुनील तटकरेंनी केलेली आहे. तर या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा असं देखील त्यांनी सांगितलंय. इतक्या महान व्यक्तीची ताबडतोब सगळी चौकशी केली पाहिजे ना मुख्यमंत्र्यांनी. एक तर ते जे काय आहे ते मार्फ का काय आहे तेही तपासलं गेलं पाहिजे. ते देशभक्त असं सांगतात की माझ्या लोकसभेच्या विजयाच्या निमित्ताने त्याने आभार मानला, तो व्हिडिओ आहे असं ते सांगतात. तर त्या व्हिडिओची सुद्धा चौकशी झालीच पाहिजे. आणि हे कुणी पुरवलंय त्याची सुद्धा ताबडतोब केंद्रीय तपास यंत्रणेची मदत घ्यावी आणि ताबडतोब त्याच्याबद्दलचा सुद्धा खुलासा विधानसभा अधिवेशन चालू असताना जर काही त्या ठिकाणी झाला आणि त्याच्यावरती ही जी काही इंडियन पिनल कोडमध्ये कारण हा सुद्धा एक तऱ्हेचा राजकीय हेच आहे ना, 302 सारखी काही कलमं लावतात ती ताबडतोब लावली जावीत अशी माझी मागणी आहे ना. सगळ्यांना बदनाम करण्यासाठी हे केलेलं षडयंत्र आहे. आणि त्याच्यामागे तटकरेंचं निश्चित आहेत. आज त्यांनी मला काहीतरी उपरी दिलेली आहे. मी त्यांना सांगितलं की राजकारणातले महान संत आहेत, त्यांच्याकडनं ऐकून घेण्याचं खूप काय, कारण आत्तापर्यंत अनेक घोटाळ्यांचे ते साक्षीदार आहेत. ते आमच्यावर कधी आरोप करतात
की अशा पद्धतीने हजारो आरोप महेंद्र दळवींच्यावर आहेत, त्यांच्यावर देखील आहेत ना सगळ्या गोष्टीचे आरोप, अजून ते मिटलेत कुठे आहेत? तटकरेंनी तुम्हाला महापुरुष म्हटलेलं आहे आणि महापुरुषांची चौकशी व्हायला पाहिजे असं त्यांनी म्हटलं. म्हणून महासंत जे बोलले आहेत ना, ते महाराष्ट्र जनता काय संतांची भूमी आहे, त्यामुळे तटकरेचं म्हणणं ऐकतील निश्चित.